नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवीन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी होणार खुलं. महानगरपालिका आयुक्त कार्यालयाबाहेरील प्रतीक्षा कक्षातील वाचनालयाचं उद्घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते. आणि पुस्तकामधून आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. दिघागाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान नव्यानं होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केलंय. खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मध्य रेल्वे, ठाणे महापालिका, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्ग तसंच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या रेल्वे स्थानकात सुरू झाली होती. आज 170 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकामधील सर्वाधिक गर्दीचं ठाणे स्थानक गणलं जातं. या रेल्वे स्थानकातून दररोज 7 ते 8 लाख प्रवासी ये जा करीत असतात. आता प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्यानं नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार राजन विचारे यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत ठाणे महानगरपालिकेनं 2008 मध्ये इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार केला. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक आवश्यक असल्याचं नमूद केलं गेलं होतं. सलग रेल्वे मंत्री आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे बैठका आणि पत्रव्यवहार करून 2016 रोजी मध्य रेल्वेची या नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळवण्यात आली. 19 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पण मोजणी सुरू न झाल्यानं खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जागेची मोजणी करण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मोजणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच मोजणी होईपर्यंत ठाणे आणि ठाणे महापालिका यामधील करारनामा तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, जेणेकरून ठाणे महानगरपालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेला निधी रेल्वेला रक्कम भरून स्थानकाच्या इमारतीचं आणि रुळांचं काम सुरू करता येऊ शकेल. अधिकाऱ्यांनी 15 दिवसात करारनामा करून देऊ असं सांगितलं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण 20 पैकी 11 पिलर्सचं काम पूर्ण झालं असून गर्डर आणि सॅटिस डेकचं काम सुरू असून 35% काम पूर्ण झालंय. डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवीन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सर, तुम्हाला वाचायला काय आवडतं? पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं महत्त्व काय असतं? कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होतो? हे आहेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न. आणि ते विचारले आहेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना. या अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तर देऊन या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निमित्त होतं ते ठाणे महानगरपालिकेच्या चला वाचूया या उपक्रमाच्या उद्घाटनाचं.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रत्येक वर्गखोलीत पुस्तकांचं कपाट, वाचन कोपरा तयार करण्यात येतोय। या उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते किशननगर मधल्या शाळा क्रमांक 23 मधील वर्गात झालं। त्यावेळी 8वी आणि 9वीच्या निवडक विद्यार्थ्यांशी या दोन्ही मान्यवरांनी संवाद साधला। महानगरपालिका शाळेतील 5वी, 9वी आणि 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गखोलीत सहजपणानं पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी चला वाचूया हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। ही पुस्तकं सगळ्यांसाठी खुली असतील, त्या कपाटांना दरवाजे नसतील। या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची आहे। तसंच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचं पासबुक देखील देण्यात येणार आहे। हा उपक्रम टप्प्याटप्प्यानं महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असून ही माहिती आयुक्त बांगर यांनी यावेळी दिली। यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी, पुस्तकांची उपलब्धता, आपल्याला आवडलेली पुस्तकं याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली। वाचनाचा फायदा, त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टीत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल करीर यांनी मार्गदर्शनही केलं। पुस्तकाचं मुखपृष्ठ ही त्या पुस्तकाची ओळख असते असं करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले। तर वाचन कसं असावं याबद्दल खांडेकर यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी या वाचन कोपऱ्यातील पुस्तकं वाचल्यानंतर त्या वाचनाची नोंद करावी, त्या पुस्तकाबद्दल त्यांना जे काही वाटतं ते लिहावं, यासाठी वाचन पासबुक तयार करण्यात आलं आहे। या वाचन पासबुकचं करीर आणि खांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमापूर्वी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाबाहेर प्रतीक्षा कक्षात सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाचं उद्घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते करण्यात आलं। मानपाडा ठाणे इथल्या पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वैदिक पॅट क्लिनिक मानपाडा इथं पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। श्वानाचे मालक वरुण शेठ मानपाडा इथं राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळं त्यांनी वैदिक पेट क्लिनिक इथं असलेल्या सुविधेनुसार 2 दिवसांकरता आपलं श्वान वैदिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरता ठेवलं होतं। पण क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी श्वानाला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम यावर व्हायरल झाला। त्यामुळे प्राणीमित्र संघटनेनं या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यावर FIR दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक निलेश गाडे आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यक अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितलं आहे। वास्तविक पाहता श्वानाच्या मालकाला 2 दिवसांनी श्वानाला घरी घेऊन जाताना श्वानावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसल्या नाहीत। पण दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर श्वानाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बघून आपल्या श्वानाला मारहाण केल्याचं त्याला समजलं आणि श्वानाच्या मालकानं ते इतरांना सांगितलं। ठाणे शहरात 16, 17, 18 फेब्रुवारी रोजी उत्सव ठाणे 2024 या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। हा महोत्सव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इथं होणार असून उत्सव ठाणे 2024 मध्ये ठाणे शहरातल्या 100 संस्था एकत्र येऊन 40 कार्यक्रम सादर करणार आहेत। त्यात सुमारे 2000 कलाकार सहभागी होणार आहेत। लोकसहभागातून कला संस्कृतीचा असा व्यासपीठ स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध व्हावं हा या आयोजनातील प्रमुख उद्देश आहे। लोकसहभागातून 3 दिवस चालणाऱ्या या उत्सव ठाणे 2024चं आयोजन आणि नियोजन ठाणे शहरातल्या 100 संस्थांनी एकत्र येऊन केलं आहे। हा महोत्सव ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस मुख्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं होत असून या महोत्सवात उद्घाटन सोहळा, सनई वादन, नृत्य, मलखांब, लेझिम यांची प्रात्यक्षिकं, शिवराज्याभिषेक, नृत्य नाटिका, पाश्चात्य नृत्यांचं सादरीकरण, भक्तिसंगीत, अवधूता, पंडित कुमार गंधर्व जन्मशताब्दी निमित्त खास कार्यक्रम, टॅलेंट हंट, पौष्टिक तृणधान्य, मिलेट,
जनजागृती कार्यशाळा, महाराष्ट्राची लोकधारा, भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या मुलाखती, बॉलिवूड फिगर स्टाईल गिटार वादन, समूह संवादिनी वादन, मुशायरा, सफरनामा, संगीत जागर, ठाण्यातील नामांकित कलाकार आणि गुरु यांचं नृत्य, स्टँडअप कॉमेडी, विविध शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन नावारूपास आलेल्या ठाणेकरांच्या मुलाखती, शहनाई वादन, अप इन स्पेस बँड, बेस गिटार, फॅशन शो, कथाकथन, अभिवाचन, शालेय मुलांचं अभिवाचन, कथाकथन, बहुभाषिक कवी संमेलन, कराओके स्टेज, कला प्रदर्शन, पेन शो, छायाचित्र प्रदर्शन, खाद्य आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स, सायकल रॅली, बाईक रॅली कार्यशाळा, पथनाट्य, कलात्मक इन्स्टॉलेशन वगैरे विविध कार्यक्रमांचं नियोजन आणि आयोजन करण्यात आलं आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक ठाणेकरांनी या उत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आयोजित संस्थांच्या वतीनं करण्यात आलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परततोय. पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी हायलँड ग्राउंड इथं करण्यात येणार आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून 1,50,000 युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नोकरी रोजगार इच्छुक बेरोजगार युवक युवतींनी आपली नोंदणी https://roजगारmahaswayam.government.in या पोर्टलवर करावी असं आवाहन अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, नामशासकीय, खासगी आस्थापनांनी https://roजगारmahaswayam.government.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी आणि रिक्त पदं अधिसूचित जाहीर करणं तसंच उमेदवार नोंदणी आणि रिक्त पदांसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असली तर संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंके यांनी केलं. नमो महारोजगार मेळाव्याकरता कंपन्या आस्थापनांकडून पोर्टलद्वारे 48,797 रिक्त पदं जाहीर करण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ऑनलाईन खुली पर्यावरण कार्यशाळा 2024 हा उपक्रम सुरू करण्यात आला. आपल्या सभोवतालच्या परिसरातील जैवविविधता, माणसाची पर्यावरणातील भूमिका, प्रदूषण, कचऱ्याचं व्यवस्थापन, पाणी प्रश्न, पाणथळ भूमीचं महत्त्व, पर्यावरणपूरक सण उत्सव, निर्माल्याचं व्यवस्थापन या आणि अशा अनेक विषयांची माहिती
तज्ज्ञांकडून आपल्याला या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेत मिळणार आहे। गेल्या आठवड्यात या खुल्या पर्यावरण शाळेचं पहिलं सत्र पार पडलं। विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरण आणि मी या सत्रांतर्गत पर्यावरणपूरक समाज निर्मितीसाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे याची माहिती दिली। लहान लहान कृतींमधून आपण आपली जीवनशैली पर्यावरणपूरक बनवू शकतो असं त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यशाळेचं दुसरं सत्र 16 फेब्रुवारी रोजी परिसंस्था या विषयावर प्रणोती खानोलकर यांचं होणार आहे। इच्छुकांनी या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेत सहभागी होण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी केलं आहे। ही खुली पर्यावरण शाळा दर शुक्रवारी दुपारी 4 ते 5 या वेळेत Google Meet या प्लॅटफॉर्मवर असेल। या पर्यावरण परिवारात सहभागी होण्यासाठी 844 614 0189 किंवा 810 0455 9681 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। इंटरनेट हे जरी सर्वांसाठी खुलं असलं तरी त्याचा वापर हा क्षणिक असतो, पण वाचन हे मात्र क्षणिक नसतं। पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारं वैचारिक साहित्य हे दीर्घकाळ टिकणारं असतं। सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तकं आणि वाचन हे खूप महत्त्वाचं आहे। पुस्तकांमधून आपल्याला केवळ शिकतो किंवा आपलं मनोरंजन होतं असं नाही, तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तो महत्त्वाचा असल्याचं मत राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी व्यक्त केलं। महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित विचार मंथन व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या वाचन आणि मी या विषयावरील 13वं पुष्प ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी गुंफलं। पुस्तकाचं वाचन सैरभैर असायला हवं, ते एकांगी असू शकत नाही। अवांतर वाचनाचं महत्त्व हे सर्वांनी जाणून घ्यायला हवं। कुठल्याही कलेचा आनंद, मग संगीत असो की वाचन, ते अवांतर असायला हवं। पुस्तकाचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलं तरी एक जॉनर आपल्याशी बोलत असतं। कुठल्या प्रकारची पुस्तकं आपल्याशी बोलतात आणि हा पुस्तकांचा प्रवास इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो। पुस्तकं सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात, फक्त आपल्या ऐकण्याची तयारी असली पाहिजे असं डॉक्टर नितीन करीर यांनी नमूद केलं। यावेळी वाचन आणि मी यावर बोलताना ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर म्हणाले की आटपाडीमध्ये मी शिकत असताना वाचनाला फार अनुकूल परिस्थिती नव्हती। शाळेत वाचनालयही नव्हतं, पण घरामध्ये वाचनाचं वातावरण होतं। कळत्या वयापासून मी महाराष्ट्र टाइम्सच्या वर्तमानपत्र वाचत आहे, तसंच माझ्या आजीला संध्याकाळी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून दाखवायचं, त्यामुळे वाचनाची सवय लागली। पण खऱ्या अर्थानं ज्योत्स्ना प्रकाशनच्या इट्टू पिट्टू यासारख्या गोष्टीतून वाचनाला सुरुवात झाली, हे त्यांनी यावेळी सांगितलं। पत्रकारितेत गेल्यानंतर पुस्तक वाचनात अचानक खंड पडला, पण रंगनाथ पठारे यांची ताम्रपट आणि अरुण साधू यांची शोधयात्रा या कादंबऱ्यांनी वाचनाची परत सुरुवात झाली। जे हातात येईल ते आनंदाचा भाग म्हणून वाचत गेलो, तसंच ललित साहित्याचं वाचन देखील गेलं। याच काळामध्ये सुरेश जाधव हे पुण्याच्या सकाळमध्ये ग्रंथपाल म्हणून होते, त्यांचे फार उपकार आहेत। जेव्हा चांगली पुस्तकं निकालात काढायचे तेव्हा सुरेश जाधव हे पुस्तकं निवडून मला पाठवायचे। संदर्भ जोडणं हा आता कामाचा भाग झाला असल्यामुळं संदर्भ शोधण्यासाठी वाचलेली पुस्तकं आनंद देऊन जात असल्याचं देखील राजीव खांडेकर यांनी नमूद केलं। पत्रकारितेचा पेशा असल्यामुळं पुस्तकांबरोबरच लेखकांना भेटण्याचीही संधी मिळाली। त्यातूनच प्रत्यक्ष माणसांना भेटून त्यांना वाचण्याची जी संधी मिळाली ती अत्यंत अविस्मरणीय अशीच होती। पुस्तकं वाचताना त्यातून जे काही मिळतं ते इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आनंद देणारं असतं। योगातून आपल्याला जे मिळतं तेच वाचनाच्या योगातून मिळत असल्याचं खांडेकर यांनी सांगितलं। शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी, तसंच त्यांना मुक्तपणे पुस्तकं हाताळण्यास संधी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत सुरू केलेला वाचन कोपरा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांचं कौतुक केलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही
ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। नवीन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी होणार खुलं। महानगरपालिका आयुक्त कार्यालयाबाहेरील प्रतीक्षा कक्षातील वाचनालयाचं उद्घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते। आणि पुस्तकांमधून आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।